ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आता सध्या श्रावण मास चालू आहे आणि मी श्रावण मासामध्ये आणि चैत्रामध्ये जे आपल्या घरामध्ये मुंजा दोष असतो याबद्दल मी सतत माहिती देत असतो. प्रत्येक म्हणजे वर्षातून 2 वेळेस देतो. तर आज सुद्धा मी त्याबद्दल माहिती देणार आहे आणि हा दोष असल्यानंतर काय काय समस्या होतात आणि या समस्येवर उपाय काय करायचा याबद्दल सविस्तर माहिती देतो. आणि जेणेकरून असं मोठं काही नाही, आपल्या घरच्या घरीही करायसारख्या अशा काही गोष्टी असतात ते पण सांगतो मी. तर सर्वप्रथम पाहूया की मुंजा दोष मुंजा दोष लागतो कसा. तर मुंजा दोष मुंजा म्हणजे आपल्या घरातील, आपल्या पिढीतील बिना लग्नाची व्यक्ती, लक्षात घ्या, बिना लग्नाची म्हणजे तिचं लग्न झालं नाही अशी व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर हा दोष लागतो. मग त्यात आता मोठी असेल अथवा तुमच्या घरातील कुणाचाही गर्भपात झाला असेल, 2-4 महिन्याचा गर्भपात झाला असेल, अथवा लहान मुलं असेल, त्याच्यापेक्षा मोठं असेल, 4 वर्षाचा 5 वर्षाचा असेल, कितीही, आणि जर अशी गोष्ट जर आपल्या घरामध्ये झाली असेल तर हा मुंजा दोष लागतो. आणि या मुंजा दोषामुळे काय काय प्रॉब्लेम येतात ते एकदा जाणून घ्या, कारण कदाचित तुमच्या घरात सुद्धा हा दोष असू शकतो. सर्वप्रथम, जर आपल्या घरातील तशी व्यक्ती गेली असेल बिना लग्नाची, तर त्या नवरा बायकोचं पटत नाही. एक, नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होतात. लक्षात येतं ना तुमच्या, नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होतात. पुन्हा भांडणे होतात ते होतात. आणि जी आपल्याला मुलं असतात अथवा कुणी अपत्य असतं, कुणी भाऊ असतं, कुणी, तर यांच्यामध्ये सुद्धा काही ना काही कुरबुर चालू असते. घरातील मुलं तरुण असतील तर ते सतत बाहेर राहणं, आणि कधी कधी त्या मुलांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार येतात. जगण्याला अर्थ नाही असं त्यांना वाटतं. अगर घराविषयी प्रेम वाटत नाही, आईवडिलाविषयी प्रेम वाटत नाही, एकटं एकटं राहण्याचं त्यांचं मन करतं. आणि समजा लग्न वगैरे जर व्हायच्या आकाराला आली असतील वयस थोडेच, तर लग्न होण्यास सुद्धा व्यत्यय होतो. समजा कसं तरी करून लग्न झालं तर त्यानंतर अपत्याला व्यत्यय म्हणजे बाळ होण्यास सुद्धा अडचण निर्माण होतात. बाळ होण्यास अडचण म्हणजे काहीतरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामधलं जे आजारपण असतं, आपल्या घरात कुणांना पुन्हा आजारी चालूच असतं, आजारपण चालूच असतं. अनावश्यक खर्च होत राहतात, गरज नसणारे खर्च, आणि त्याच्यामुळं घरामध्ये चिडचिडपणा जास्तच वाढतो. म्हणजे घराला घरपणच नसतं. सर्व माणसं आहेत पण घरामध्ये उदासीत. तर हे दोषाचे कारण आहेत. अथवा मुलांना नोकरीच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात खूप अडचणी येतात. म्हणजे सहजासहजी शिक्षण होत नाही. नोकरीच्या संदर्भात सुद्धा अडचणी येतात. म्हणजे सगळ्याच बाजूनी समस्या म्हणायला काय अडचण नाही. अशा अनेक समस्या आहेत. आणि ज्याच्या घरामध्ये मुंजा दोष आहे, मी तर सांगितलं ना, त्या नवरा बायकोची सतत भांडणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात. पुन्हा समजा त्यांना बाळ एखादं लहान वगैरे असेल बाळ, तर बाळाला सुद्धा काही ना काही व्यत्यय असतो. अपंग असू शकतं, मेमरी हँग असू शकते, अथवा कुठल्या तरी अवयवाचा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे त्याच्या
मेंदूमध्ये वेगवेगळे आजार असण्याची शक्यता, म्हणजे काहीतरी समजा त्याला होतंय, आता दुसरा कुठला ना कुठला आजार असू शकतो त्याला. हे अनेक आहेत, असे सांगायला खूप आहेत हो. पण आता आपण सांगत बसण्यापेक्षा आता हा प्रकार आहे आपल्या घरात, आपल्याला तर माहीतच आहे की आपल्या घरामधील बिना लग्नाची व्यक्ती गेलेली आहे. मग त्यावर उपाय काय करायचा हे महत्वाचं आहे. तर सर्वप्रथम आपण या गोष्टीसाठी जर आपल्याला परफेक्ट माहीतच असेल, मागच्या पिढीतही असो कुठल्याही, तर आपण आता श्रावण मास चालू आहे, त्या मुंजाची स्थापना करायची. आता बरेच जण काय करतात, घरामध्ये करतात, घरात देवघरात आम्ही मुंजा केला असं म्हणतात. हे देवघरात ठेवल्या जात नाही. का ठेवल्या जात नाही? तर ती मूर्ती असेल अगर काय असेल तर हे घर म्हणजे आपल्या घरामध्ये बाया माणसं म्हणजे स्त्रिया असतात, स्त्रियांना मासिक पाळी असते, तर ह्याला स्त्रियाचं दर्शन चालत नाही आणि शिवाशिव पण चालत नाही. त्याच्यामुळे घरात नसलेलंच कधी बी योग्यच आहे. कारण सुख समाधान लाभायच्या ऐवजी समस्या वाढतात. तर शक्यतो घरामध्ये हे ठेवायचं नसतं, पण बरेच जण ठेवतात. तर त्यासाठी आपल्या घरा शेजारी जागा असेल छोटीशी, तर जागेमध्ये पार बांधायचा असतो. अगर छोटंसं मंदिर करा, तुम्हाला जसं तुमच्या ह्याच्याप्रमाणे. पार शक्यतो पार कमी खर्चातलं होतं. आणि या पार बांधल्यानंतर याच्यासाठी जी स्थापना दगड जे असतो, मूर्ती आपण जे देव त्याला म्हणतो, आपण मुंजा म्हणतो, हा उपलब्ध कुठून करायचा? तर आपल्या समजा आपण तुम्ही नदी किनारी मोठी नदी असेल, आता आमच्याकडे इकडे गोदावरी आहे जवळ, तरी 50-60 किलोमीटरवरच आहे. तुमच्या ठिकाणी कुठल्याही, आता तुम्ही महाराष्ट्रात असाल तर नदी, कुठल्याही मोठ्या नदीतून आपल्या घरातील कुठल्याही पाहुणा घरात आपल्या संबंधित पाहुण्याला, कोणत्याही पाहुण्याला, त्याला जाऊन सांगायचं की आम्हाला त्या नदीमधील ते दगड घेऊन ये. नदीमध्ये उतरल्यानंतर पहिल्यांदा जो आपल्याला दगड असा खाली हात घाल म्हणायचं पाण्यामध्ये, जो पहिल्यांदा जो दगड त्याच्या हाताला येईल तो दगड म्हणजे तो देव मुंजा म्हणून घेऊन यायचं असतं. तो घेऊन आल्यानंतर त्याची विधियुक्त ब्राह्मणाकडून, पुजाऱ्याकडून पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची. आणि त्यावेळेस तुम्ही जो पाहुणा पाठवला होता हा मुंजाचा दगड आणण्यासाठी, त्या पाहुण्याला आहेर करायचा, कपडे वगैरे करायचे. आणि ही स्थापना केल्यानंतर ही शनिवारी केली जाते. त्यानंतर आपल्या घरामध्ये कमीत कमी 12 वर्षाच्या आतील मुलं, त्यांना वस्त्रदान, रुमाल टोपी, दक्षिणा, त्यांना भोजन, ह्या गोष्टी करायच्या. जर तुमच्याकडे पूर्वीच अशी स्थापना असेल तर ती करण्याची परत फक्त त्याचा अभिषेक करून घ्यायचा मुंजाचा शनिवारी, आणि 5 मुलं कमीत कमी जीव घालायचे घरामध्ये. तर ही गोष्ट जर केली तर मुंजा दोष हा आपला सौम्य होतो. जे घरामधलं जे वातावरण चाललेलं आहे, काय जे चाललेलं आहे ते बऱ्यापैकी सुधरू शकतं. तुम्हाला खूप काही अडचणी येत असतील, काही येत असतील, तर तुमच्या अडचणी दूर होतील. आणि हे नियमितपणे वर्षातून एक वेळेस घरामध्ये मुलं प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर घरामध्ये दरवर्षी 5 मुलं आपल्या इथं घरामध्ये मुंजा म्हणून त्यांना भोजन, वस्त्रदान, दक्षिणा वगैरे ह्या गोष्टी करायच्या. आता बरेच लोक काय करतात, शहरामध्ये राहतात, तिथं सोय नसते, किरायानं राहतात, तिथं काय स्थापना करणार आहेत? हा बी प्रकार आहे तुमच्याकडे. मग तुम्हाला स्थापना तर करता येत नाही, त्यावेळेस तुम्हाला जमत असेल तर 5 मुलं घरामध्ये दान धर्म करून त्यांना भोजन वगैरे द्या, जेवू घाला त्यांना. शनिवारी चैत्रामध्ये अथवा आता श्रावण चालू आहे या श्रावण महिन्यामध्ये भोजन करून त्यांचं दर्शन वगैरे घ्यायचं, पूजा करायची. आता ती पूजा कशी करायची, काय करायची त्याच्याबद्दल बी मी सांगेल तुम्हाला. मला प्रत्यक्ष संपर्क समजा फोनवरून केला तर मी सांगेल कसं करायचं ते, कारण सगळंच व्हिडिओमध्ये सांगून चालत नाही. आता ही गोष्ट आता कधी करायची, शनिवारी करायची.
फक्त घरामध्ये मुंजा स्थापन करू नका, कारण तो मुंजा आहे, स्त्रियाचा स्पर्श चालत नाही. एवढं लक्षात घ्यायचं. खूप जण करतात. मला आता या सर्वांमध्ये खूप फोन यायला लागलेत ना, म्हणून त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो. तर अशा रीतीनं मुंजा दोष घालवण्यासाठी एक सोपा पर्याय आहे. तुमच्याकडे सोय असेल तर पार बांधा, नसेल तर मग असे जीव घालत जा. आणि एवढ्यातूनही नाही जमलं, जी शहरामध्ये राहतात, खूप शहरामध्ये, तर आपण काय करतो, तुमच्याच्यानं ते मुंजा वगैरे जीव नाही घालणं झालं, काही झालं, तुमची अडचण असेल, काही तुम्हाला जमत नसेल, अगर मुलं येत नसतील, तर आमच्याकडे म्हणजे आमच्या मंदिरात परिसरामध्ये मुंजा देवाची स्थापना आहे. आमच्याकडे पिंपळ आहे, सगळे वृक्ष आहेत एकत्र त्या पिंपळाच्या, आणि तिथे आम्ही ती मुंजाची स्थापना केलेली आहे. तर तिथे तुमच्या नावाने अभिषेक करून आम्ही मुलं जीव घालतो. पण ती कधी घालतो आम्ही, कुणाला नाही जमलं, तुमच्याच्यानं नाही घरामध्ये करता आलं, जे असे काही राहिलेले लोक अडी अडचणी असतील, काही असेल, अथवा काहीतरी तुम्हाला सुतक वगैरे असेल, काही असेल, त्यावेळेस आम्ही शेवटी श्रावण महिन्याच्या शेवटी म्हणजे आमोश्याला आणि चैत्र महिन्यामध्ये आम्ही मुलांना वस्त्र, दक्षिणा आणि भोजन ही एकत्र मोठ्या प्रमाणात करतो. जर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात, आणि जर तुमचे जर होत असेल, तुम्ही आवश्यक तुमच्या घरी करू शकतात. अशा रीतीनं तुम्ही ही मुंजा दोषावर एक पर्याय म्हणून ही गोष्ट करा. आणि समजा जर अतिच त्रास होत असेल तर तुम्ही कमीत कमी काय करायचं, शनिवारी सलग चालू करायचं, 11 शनिवार पिंपळाच्या झाडाची पूजा करायची घरातील पुरुष मंडळीनं. मोठे असेल ना त्याने करायची, तर मुलाला त्रास असेल तर मुलानं केली तरी चालते. पूजा करायची म्हणजे काय फार मोठं करायचं काम नाही. काय करायचं नेमकं, देवाच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं, अगरबत्ती, खडीसाखर, फुलं वगैरे घेऊन जायचं, भस्म, त्या झाडाला पाणी घालायचं, त्याला भस्म, फुलं वगैरे व्हायची, अगरबत्ती लावायची, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा, नमस्कार करायचा आणि यायचं. आणि शनिवार उपवास हा करायचा. हा फार महत्वाचा गोष्ट आहे. उगा कचकटून फराळ खाऊ नका, मोजके फराळ खा आणि शनिवार उपवास करायचा. सलग 11 शनिवार करायची कंटिन्यू मध्ये. पुन्हा तुम्ही करत राहा पुन्हा फक्त. आणि तुम्हाला जर काही फरक वाटला, समाधान वाटलं, तर तुम्ही अवश्य शनिवार उपवास करा मुंजाच्या नावाने. तर अजून याबद्दल काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जी आता स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर मला विचारू शकतात. आता बऱ्याच वेळेस फोन घेत नाही, रेंजचे प्रॉब्लेम असतात, मी कामात असतो, काय असतं, तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तर मी तुमच्या शंकेचं निरसन करील. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि